करून डायरेक्ट कार मध्ये बसतात, कार मध्ये बसले की डायरेक्ट गिअर वळायला तर नमस्कार मित्रांनो, आता डबल एकदा परत आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. डिप्रेशन मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अब भी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम. मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, सिर में दर्द रहता हो. काय ना, आता इथून फक्त ब्लॉगच टाकणार आहे मी. आता डायरेक्ट ब्लॉग टाकायचा. आता काहीच विषय नाही, कसाच विषय नाही, काहीच नाही. हाय गाइस, मिनी ब्लॉग म्हणतोस का रे? बरं, हाय गायज मिनी. अरे फुल ब्लॉग, आता फुल ब्लॉग आहे रे, मिनी ब्लॉग नाही हे. हे याच्यामुळे तर आमचे पोरं पुढे जाणे झाले. तर कोणत्या गोष्टीमध्ये पुढे नाही, माग नाही, काय नाही. एक तर ही बी करत नाहीत, मी करायला तर मला बी पुढे जाऊ दे झाली. ती कसं करावं असं म्हणल्यानं काय ना मैत्री पक्की आहे म्हणून. मैत्री पक्की आहे. अरे मैत्री पक्की आहे मग काय झालं, पुढे ढकलू द्या ना मला तरी, जाऊ दे की. मित्राला मित्राची साथ द्यायला पाहिजे, पोरगीच पटून द्यायला. आता हे बघा, या मध्ये पोरगी, आता पोरगी पटवून द्यायची म्हणून. आता कशी द्यावं पोरगी पटून मी? आता बाबाला बरं मी देईल बी पटून, बोलता आलं पाहिजे. हाय ना, बोला येते, बघू द्या. मी राईट आम्हाला बोलतो. बोलतात ते का नाही काही. हा, बोलता आलं की पुन्हा काय करायचं, जेवण करायचं. रात्री 9 वाजले की पहिल्यांदा बाल्याच्या घराकडे बाल्या एवढी चॅटिंग म्हणून दे, तिला बोलणं भाऊ आला, तिला बोलणं भाऊ, असं करायचं आहे का नाही. हे अशी पोर आहेत आमचे. अमेरिका क्या कहता था, क्या हो तुम, आज हम कहते तू क्या है बे. माहित काय ना, आता किती कसं सांग, माईकवर बोलायचं. माईकवर काय बोलणार आहेस तू? हा, काल आमच्या भाऊनं डीमार्टला गेलता, डीमार्टून हे जॅकेट आणलंय, त्याने ती शर्ट आणलंय, असला भारी शर्ट. आज घाल बघा ते कसलं भारी शर्ट. म्हणून कसं बोलाव. आता आणखी एक पोरगा आले. हे होता साईडचा होता, ते बिबट्या होता, आता ती वाघ आलाय मागून. तो का त्याचा ऑटो रिक्षा दिसते का तुम्हाला? तो का रिक्षा आला तिकडून. आता त्याच्या घरापाशी आम्ही थांबलात, त्याला घ्यायला आलात. तेव्हा याचा जीव आहे म्हणे, जीव डायरेक्ट जीवच म्हणला. संपला विषय, आता काही विषय नाही. हे पवन राजे कोण नाही रे, ब्लॉक चालू आहे. बादशाह बसलेला आहे मध्ये एक. कोण राजे, बोल 2 शब्द, ब्लॉक टाकायचे आपल्याला. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. बस संपला विषय. आता इथून सुरुवात झाली ब्लॉगला आमच्या. आता इथून फक्त बिगर मला आता जाऊत कुठे बी. आता फक्त इथून पुढे ब्लॉग बघा तुम्ही, आणि ब्लॉगची मजा घ्या, आणि लाईक करायची, कमेंट करायची, बिंदास कोणती बी कमेंट करायची. काय बाबा काय कसं दोन काय. गाड्या ह्याला जाऊ येईल कारण आता तुम्हाला बाकीचं सगळं दाखवतो निवांत मध्ये. त्याला ठेवतो बाय. एवढा वेळ बोल बच्चन देऊन आखरी शेवट प्लॅन कॅन्सल केलेला आहे या ढबऱ्यानं. इकडे बघ ढबऱ्या. चला मग पोकर ने जाऊन जायचं इथं. हा, चला पोकर ने जाऊन. खाली खाली तिकडे तर दुनियाला भारी दर्शकच करू लागतो. अरे पोकर ने नरसी आहे ना. अरे त्याच्यापेक्षा हे रोड बाहेर येतात, मी येतो तिकडे जाऊ अरे इथं चल ना. पण अरे त्या पोकरला हे आहे, नरसी या पोकरचा नंबर आहे. चल टाकू टाक. तिकडे कवाई जातो. माय इकडे दर्शन केलं नाही दिवस झालं. आयला कुठलं दर्शन केलं ना. राजसाहेबांचं केलं नाही. तुम्हाला धवलाय चला येर मला. थांब ना, थांब. येरमाळा बाहेर तुला किती आहे? थांब. एका टाकीत जाऊन येतो. हा, चल. जाताना काय ना, वडापाव खायची, वडापाव खायची. म्हणजे वडापावर जाऊन यायची तिकडे येरवाड्याला. 200 देते मी, 200 तू 200, 600 मध्ये टाकी वाहिली ना फुल. 2 काढ्या ऑलरेडी. हा, 400 मध्ये फुल होते. ए तांडव. म्हणजे काय झाला? तू 200 दे, मी 300 देतो. वडापाव खाऊ, टाकी फुल करू. नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं तू आहे चंडावर. लय टॉपचा विषय आहे पोरांच्या आमच्या. चल ना बाबा, 200 द्यायला मी गेट लागलाय, थांबा. गेट लागलेला आहे. तुमचं कोणाचंच काही खरं होत नाही वाटायला मला. कुठे जातात फिरून नुसतं फिरवायले ते, इकडून जायचं, तिकडं जायचं, इकडून जायचं. 5-5 मिनिटाला गाडी थांबवली. ते इकडे आणून थांबले, ते रेल्वे स्टेशन कडे गाडी आणून थांबली. काय करा आता, एक पोरग बोलवायला जायचं म्हणायचं.
लांब लांब जाऊ नको. गाडी तर घेतली पण घरी सांगितलं नाही की कुठं जायला म्हणून. फोन आला की डायरेक्ट एकदम म्हणाले मी लग्नाला गेलो म्हणून सांगणार रे, याच्यासोबत गेले म्हणून सांगणार. याच्यासोबत या बाबासोबत गाणगापूरला जायला काय हे पवल्या भाल्या निघाले होते. आमचं बसल्या ठिकाणी प्लॅन झालाय त्यांना सोड येरमळ डायरेक्ट येरमाळा. चला बाळू मामा किती लांब आहे कुठं जात नाहीस तू बस. बाळूमामा लय लांब आहे, कोल्हापूरकडे आहे तिकडे. पैसे वाल्याला फोन लाव. गपचित पण निघाला, गपचित निघाले. काय गडबड मी सांगितलं काय बाबा घरी सांगितलं नाहीस काही नाहीस. आब्याच्या घरी तरी सांगा ना कमीत कमी तू. मी सांगितलं गपचित पण निघाला. आब्याच्या मम्मीला सांगावं तरी ना. काय थोडा बाबा धोका देतो बाबा. मला अचानक मध्ये बोललं तुम्ही. अभ्यास मला अचानक मध्ये बोलून घेतलं तुम्ही इकडे यायचंय आता म्हणून. आलं आपल्याला टेन्शन. आता आब्याला टेन्शन काय नाही. इतक्या वेळ आब्या नाचून आला बरं का. आब्याला आमचं लागलं का नाही जायचंय जायचं. आब्यालाच कळ काढली हा. की आब्याला कळ काढली ना, आता आब्या टेन्शन मध्ये वाटलाय. आता तुम्ही त्याला बंद करायला नाही रे मी आता प्लॅन करायलो काय प्लॅन मग एक काम काय टोपी काढून बोल रे. सिस्टीम का टोपी काढ दे. प्लॅन करायलो काय ए बिबट्या आरती काढ की टोपी. बिबट्या ये इकडे घालायला हवं राहिले. जो होगा देखा जाएगा. बा काय होय. चला आता जे होईल ते होईल. ते आईला चला. लगीन होण्याआधी या ड्रायव्हरला जाणू दे तू. लगीन होण्याआधी या ड्रायव्हरला पिल्लू भेटून जा. वाटलं होतं जीवनामध्ये येशील ग, मला शेवटपर्यंत साथ देशील ग. डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ. गाडी लावली इथे सीएनजी पंपावर. आता सीएनजी मस्त नंबर 1 पैकी भरून घेतात. काय झालं काय झालं. काय झालं माझ्याच आहे. मग कॅमेरा सोबतच आहे आता. काय बोलायचंच नाही. बोलले की कॅमेरात दिसणार. हे दोघं बरं कुठेही जातो बोला आपण जा बोला तिकडे. वा काय रे बाय का माझ्या माईचं लग्न आहे काय. काय झालं नाही हे ऐकून हे आलं. काय हे काय करायला कदरू गेला आम्ही. कदर गेले काय करायला बोल. 542 टाकाल सगळ्या इशारा किती देतात? सगळ्या इशारा गाडी घ्या, आम्ही लावा हिशोब लावा किती झाले. साईडला पाणी बॉटल घेतलं की थांबा आता हिशोब लावतो आम्ही बोललो तुम्हाला. 6 वाजलेत असेच बसून आहेत. वडापाव खाल्लेत. दाखवायचं विसरलो आम्ही वडापाव खाता वेळेस. याला म्हणलं होतं मी आठवण करून दे म्हणलं होतं बरं का. वडापाव खाता वेळेस जरा दाखवलं असतं. दाखवायचा विषय काय माहिती आहे का. तू पैसे दे असा विषय चालू होता. नंबर 1 पैकी आता असं येरमाळ्याच्या जवळ आहेत आम्ही. आता 2 किलोमीटर बाकी आहे. आता डायरेक्ट जाणार आहेत. लय पब्लिक आहे इकडं. लय म्हणजे लय अशी इतकी गर्दी बाबू. म्हणून एवढा उशीर झाला आम्हाला. ट्रॅफिक थांबवतो. ट्रॅफिक दाखवतो. पब्लिक इकडं ट्रॅफिक चाललेलं आहे इथं. हे तर असं शांत बसले भावल्यावनी. अरे बाळ्या बोल 2 शब्द काही. एवढं बसतात का असं. 2 शब्द आबे बोल. आबे बोल. त्या आव्यानं काय डीमार्ट मधून जॉकेट आणलं तसंच नुसतं टोपीत घालून बसायला बुवा. लय अशी पब्लिक इकडं येरमाळ्याची पब्लिक लय चालू आहे. नंबर 1 पैकी. आता असं पैकी आता अंधार एक झालेला आहे. दमा अंधार व्हायलाय. काय मी मस्त वार खात आलोय. डायरेक्ट खिडकीवर मुंडकं ठुला असं बसलो होतो. थंड गार वार येऊ लागलं. लय ट्रॅफिक दिसायला. गाडी लावून पळत जाता. हो पुढे ट्रॅफिक नाही आहे का. अजून तास भर मोकळ व्हायला तासभर लागते. गाडी लावा त्या कोपऱ्याला.
थांबा 1 मिनिट. 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर आहे. ट्रॅफिक नाही आहे इकडं. लय ट्रॅफिक आहे. उतर बघ नाही आता. पोहण राजे PSI ला फोन लावायला थांब जरा 5 मिनिट. कोण आहे? भाऊ आले. कोणते भाऊ आलेत? फार तिकडे जायचं. बाबा उठा उठी लागेल त्या गाडीला. उठी लागेल त्याला उठायची द्या मामा. रिवर्स घ्यावं लागलं बाबा. उठा थोडं. बाबा उठा तुमचा पण फोन आला ना. 1 मिनिट फक्त आहे गाडी लागेपर्यंत. गाडी चालत आहे ना आमच्या पोहण राजाला. आम्ही बाहेर आठवडे गाडी चालवली. गाडी बघा कशी केली थुकू थुकू येणं. याला म्हणतात गाडी लावणं. आमच्या पोऱ्याला गाडीच लावताय नाही. लावली गाडी आता. बू ट्रॅफिक. चला रे पोरो हो. घातले शर्ट बदलले जाईल. किती गडबडीत घातले बघ ना. कॅमेरा चालू करेपर्यंत नाही. डायरेक्ट कपडे चेंज. चलो तू आलं नाही. मग आलं नुसती बांधणं चालू आहे शर्टाच्या बाबतीत. हळद लावते म्हणून. व्हाईट शर्ट आता बघ ना कसं दिसतंय. नंबर 1. आणखी ते लय लांब चाललं जायचंय. घरून निघलो तो फोटोशूट करायला. मी फोटोशूट करून डायरेक्ट कार मध्ये बसतात. कार मध्ये बसली की डायरेक्ट एअर मारायला चलत फिरत डायरेक्ट नियोजन डायरेक्ट एअर मारा. म्हणजे फोटोशूट करायला आम्ही डायरेक्ट कुठे एअर मारायला. हो बरोबर आहे का नाही. फोटोशूट डायरेक्ट इकडे. तुम्हाला बाकी दाखवतो नंतर. आता चालला बघा. आणखी बाकी आणखी लय दाखवतो. आणखी 2.5 किलोमीटर चालायचं बाकी. दाखवतो तुम्हाला नंतर. आता आला जवळ जवळ. नुसते नाचायलेत पण अंधारात काहीच दिसणं झाले. कुठल्या कुठं थांबा तुम्हाला हिरवळा जायचं. आता इकडं दर्शनाला दिसलं का? इकडे देवीचं मंदिर आहे आई साहेबांचं. काही गॅंग आपली कच चालेल इथं बघा. हे आता इथे नुसतं अंधार आहे. ह्याला बघा दाखवतो बाहेरचं बघा. खाली 5 पायऱ्या लावतो वर.
आलात मंदिरात एवढ्या पायऱ्या सोडून करतो पण मॅडम कॅमेरा बंद करा करतो म्हणलं मॅडम आरती चालू हो ठेवतो आता झालं दर्शन झालं का दर्शन आता निघायला तर आम्ही आता चला ब्लॉग आता बंद करतो लाईक करा कमेंट करा चला शेअर करा चला ठेवतो बाय